गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकता बारक्या कांबळे. 5 षटकांचा सामना स्पीडअप करायचा आपल्याला. येणारे अजून 4 सामने खेळवायचे. वेळेची पाबंदी असेल आपल्यासाठी. पॉवर प्लेचा षटक बारक्या कांबळे टू निकेश भगत आणि संदेश भगत आपण पाहू शकता. मॅच स्टार्ट. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये पहिला चेंडू पाहायला मिळाला. बारक्याचा आक्रमण. निकेश यांच्याकडे काहीसं उत्तर नव्हतं या चेंडूसाठी. परत एकदा सुंदर प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काहीसं उत्तर नाही निकेश यांच्याकडे. छान अशी गोलंदाजी बारक्या कांबळे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू डॉट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने टोळून काढला. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेसाठी काहीसा इंटरेस्टेड नसेल. आता मात्र आपण पाहू शकता वन ऑफ माय फेवरेट बॅट्समॅन ऑल्सो इन माय प्लेइंग 11 संदेश दादा भगत. क्रिस गेल ऑफ नौपाडा. फिरकी पद्धतीचा चेंडू इथं मात्र अडकवण्याचा प्रयत्न आणि मात्र सुरक्षित झेल. मोठा फटका संदेश भगत यांच्या स्वरूपात पाहायला मिळाला. छान अशी गोलंदाजी बारक्या कांबळे यांची. एक हार्ड हिटर फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. संदेश भगत स्वस्तात बाद. छान असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहू शकता. नयन खांबे आपण पाहू शकता. नयन खांबे आपण पाहू शकता. संदेश भगत यांच्या जागेवरती खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. छान अशी गोलंदाजी बारक्या कांबळे यांची. पुढील चेंडू मोठा फटका. सेम खिलाडू. इथं मात्र झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा विकेट घेण्याचा प्रयत्न होता मनसुबा पण झेल ड्रॉप झालाय तो नयन खांबे यांचा. ते देखील एक हार्ड हिटिंग फलंदाज आहेत. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली ती. षटकार आहे. एकच धाव. एक मिनिट चेक करतो. त्याचा पाय लागला मागे. नाही पाय बी काय नाही. बॉल सुटलेला त्याला. पाय बी काय नाही लागला. बॉलला टच नव्हता रे. नाही काय नाही काय नाही टच. अरे ती रस्सीवरती आहे पाय त्याचा. रस्सी आत आहे रे. ती रस्सी आहे ती. रस्सी आहे. इधर झूम कर ना. पीछे ले थोड़ा. नहीं रस्सी के ऊपर नहीं. साइड इधर से हम नहीं इधर से क्लियर देखा. नहीं खड्डा है. अरे मैं इधर से क्लियर देखा. मैं बाद में गया. पूरा आगे करो ना. और आगे क्या सुनते नंतर क्या सुनते बाय वापस पडणार नंतर पाय आत मध्ये जातो. षटकार षटकार. कारण की कॅच सुटली त्यानंतर परत बॉल ढकलत असताना त्यांच्या हाताला बॉल स्पर्श झाला आणि पाय बाउंड्री लाईनच्या टच होता. षटकार. कॅच सुटली परंतु बॉल ढकलत असताना क्षेत्ररक्षणाचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. षटकार.
सुंदर असा फटका आलेला आहे नयन खंबे यांच्या बॅट मधून. स्पीडअप करायचा सामना. चला परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बारक्या कांबळे धावत असताना आपल्याला पाहायला मिळते कायसे घाबरले असं आपण पाहू शकता. जेव्हा करेक्ट कॉल नसतो, जर त्या दरम्यान कॉल दिला असता की कॅच कोणाची आहे तर हा झेल देखील महत्वपूर्ण झाला असता. अरे हाथ में लगा, बाद में कैसे वो अंदर घुसा आया ना, मतलब इस तरह, इसलिए थोड़ा सा दिक्कत होगा. ये बच्चे को बोलो हाथ में ना खेले. धावसंख्या झाली ते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक छान असं हाताळलं गेलं बारक्या कांबळ्याच्या हस्ते. एक मोठा हादरा आणि पाहू शकता किसका कंफर्ट का आयुष 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 उधर जा. रोहित पवार बॉलर कोण आहे? नवीन गोलंदाज राहुल पवार आपण पाहू शकता. निकेश भगत अजून देखील ऑन फील्ड. सुंदर असा खेळून काढलेला आहे. पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. रचनात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळते बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा 4 धावांसाठी. पाहू शकता पॉवर प्लेच्या षटकचा पुरेपूर इस्तेमाल करत असताना निकेश भगत यांना माहिती आहे आता मात्र आपल्याला स्वतःच्या संघासाठी काहीशी धावा जोडायचे आहेत. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, धाव जमा करण्याचा प्रयत्न पाहू शकता. 11 धाव फलकावरती. पॉवर प्लेतील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉलची गती जास्त असल्यामुळे काहीसं फ्लिक करू शकले नाही. डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाला. पहिला चेंडू फलंदाजाचा, नंतर गोलंदाजाचा चेंडू. डॉट बॉलच्या स्वरूपात चेंडूची सांगता पाहायला मिळाली आपल्याला. 11 धावसंख्येत धावफलकावरती बारक्यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र 7. परत एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रचनात्मक शॉट. परत थर्ड मॅनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. सुंदर असे फटके निकेश भगत यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण प्रकारची धावा जोडण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. निकेश लगातारचा दुसरा चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर डॉट बॉल पाहायला मिळेल. त्याच्यानंतर परत एकदा सुंदर असा फटका. बॉल आला की ढकलण्याचा प्रयत्न करतात. पॉवर प्लेचा पूर फायदा घेण्याचा प्रयत्न इथं मात्र निकेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू राहुल पवार कशा प्रकारे कमबॅक करतील त्याच्यावरती लक्ष असेल. ग्राउंडवर आहे मॅच मध्ये. नाही कॉमेंटेटर आहे मी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा कलात्मक फटका पाहायला मिळतोय. पॉइंट भेटला आणि तर मात्र बॉल पाठवला सीमारेषे पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो पुरेपूर पॉवर प्लेचा फायदा करत घेत असताना निकेश भगत आपल्याला पाहायला मिळतील. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गरज होती का? इथं मात्र निकेश भगत यांच्या पारीची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगले फटके येत असताना अशा फटक्यांची गरज होती का हा प्रश्न आता निकेश भगत यांना पडलेला असेल. कारण की चांगली फलंदाजी आणि चांगले रन धावा देखील आपल्या संघासाठी जोडण्याचा प्रयत्न देखील त्यांचा सक्सेसफुल राहिला होता. गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न. तिथं मात्र काहीसं कोणत्या दिशेने बॉल खेळून काढला बारक्या कांबळेच्या हातात. झेल बादच्या स्वरूपात निकेश भगत बॅक टू द पवेलियन. आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज. अजून देखील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पर्याप्त. पाहू शकतो नयन खांबे अजून देखील स्ट्राईक वरती नाही. वैयक्तिक 8 बॉल 13 निकेश भगत यांचे आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या स्वरूपात ओव्हरची सांगता होते. 2 षटकाच्या समांतर धावसंख्या झाले ते 19 धावा. एक फलंदाज बाद केला होता या षटकामध्ये. छान अशी फलंदाजी पाहायला मिळत होती निकेश भगत यांची, मात्र काहीसे वेगळ्या पद्धतीचा शॉट खेळून काढला झेलबादच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र नयन खांबे आणि प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्क्रीन. 2 षटक समाप्ती 19 धावसंख्या. तर आपण पाहू शकता प्रशांत ओंबळे स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. छान असे स्कोरर प्रशांत ओंबळे, आमचे MNR मधील एक नामवंत खेळाडू, गोलंदाज आणि अष्टपैलू देखील प्रशांत ओंबळे आपल्या बाजूला स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या MNRच्या गँगमधील एक प्रसिद्ध खेळाडू प्रशांत ओंबळे यांचं देखील हार्दिक स्वागत. तिसरं षटक बारक्या कांबळे. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेनं, परंतु छान असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारचे निकेश भगत यांची फलंदाजी होती त्याच प्रकारची कॉपी स्टाईल करण्याचा प्रयत्न नयन खांबे यांचा आपल्याला पाहायला मिळाला. गॅपमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न, परंतु छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं थर्ड मॅनच्या दिशेने. पुढील चेंडू बारक्या कांबळे यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सच्या दिशेने टोळून काढलेला बॉल मात्र छान अशा पद्धतीने थांबवलेला आहे. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत वाढ 2 धावांची धावसंख्या झालेली ती मात्र 22. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक वैयक्तिक, दुसरं संघासाठी तिसरं षटक बारक्या कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. इथं मात्र पंचांचा इशारा. वाईड सुवेर पद्धतीचा चेंडू कुठेतरी लाईन भटकत असताना बारक्या कांबळे लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलेला वाईडच्या स्वरूपामध्ये. पुढील चेंडू बारक्या कांबळे यांचा. परत एकदा मोठा फटका. ज्या वेळेपासून प्रज्योत भगत पिच वरती आले मोठेच फटके खेळण्याचा प्रयत्न. काहीस बॉलची लेंथ त्याला काहीशी गमवत नाहीये, परंतु फटके जोरदार मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा त्याच प्रकारचा बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते. बॉल जणू काय लागल्यानंतर बॉल सीमारेषा पार जाईल, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन देखील महत्वाचा आहे. आतापर्यंत जेवढे डॉट बॉल खेळले त्याच्यामध्ये सिंगल आणि दुहेरी धाव आल्यानंतर देखील काहीतरी धावसंख्या आपल्या संघासाठी जमा राहिली असते. आपटी प्रकारचा चेंडू लेग साइडनी खेळून काढलेला आहे. तिथं मात्र क्षेत्ररक्षण सज्ज. 1 धाव घेण्यात यशस्वी. 1च धावावरती समाधान मानेल. आता मात्र पहिल्या षटकानंतर नयन खांबे आपण पाहू शकता स्ट्राईक वरती येतात आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. बारक्या कांबळे यांचा फेस करतील नयन खांबे आणि खेळण्याचा प्रयत्न फसला की काय. इथं मात्र काहीच लक्ष नव्हतं. क्षेत्ररक्षणाचं 2 जीवदान आपल्याला पाहायला मिळालेत नयन खांबे यांना. काहीसे लक्ष नव्हतं वाटतं राहुल मगर यांचं, कारण की त्यांच्याकडून अशी काहीसे झेल सुटताना आपण पाहत नाही. लक्ष त्यांचं नव्हतं कदाचित, त्यामुळे झेल सुटला आणि जीवनदान मिळाले. ते पुन्हा एकदा नयन खांबे यांना लगातार 2 जीवनदान आपल्याला पाहायला मिळाले त्या इनिंग्स मध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. टीम मीटिंग नाही करायची कृपया करून दोन्ही संघाला विनंती आहे. पॅव्हिलियन मधूनच येत असताना टीम मीटिंग करून घ्यायची आहे. सामना फास्ट करायचा आहे, स्पीडअप करायचा आहे सामना, ही विनंती आहे. पंचांना देखील विनंती आहे आपण स्पीडअप करून घ्यायचा आहे सामना. वारंवार सांगण्यात आलेले की 4 षटक हे आपले 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये हाताळले गेले पाहिजे. जर नाही 5वा आपला जो खेळाडू असेल तो 30 यार्डच्या सर्कलमध्ये. इथं मात्र पाहू शकता छान अशी गोलंदाजी
आणि फलंदाजी देखील छान आपल्याला पाहायला मिळते. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. येणारे अंतिम 2 षटक या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळते. अरे हे खालती कर असा खालती कर असा खालती. पुढील गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अक्षय मात्र गोलंदाजी करत असताना सुंदर षटकार. पंचांचा इशारा. षटकार. पंचांचा इशारा होतो षटकार. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. छान असं क्षेत्ररक्षण देखील होतं. काहीसं कंट्रोल करू शकले नाही स्वतःला. बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाले. परत एकदा मोठा फटका प्रज्योत यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकार. ज्या फटक्यांची शोधात होते प्रज्योत त्याच प्रकारचे त्यांचे फटके पाहायला मिळतात. कारण की ज्यांचा बॅट स्विंग जो आपण पाहिला पंख्यासारखा बॅट स्विंग आहे. बॅट फिरल्यानंतर एक धूळ उडते. रेंजमध्ये आला की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच प्रकारचे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. परत एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र गोलंदाजांनी चकवा दिलाय प्रज्योत यांना. त्यांना समजलेलं आहे की प्रत्येक चेंडू हे फ्रंट फुटवरती खेळण्याचा प्रयत्न. काहीसा चेंडू मागे ठेवला. थोडीशी फिरकी दिली. बॉल एसटी रक्षकाच्या हातात. एसटी रक्षकाच्या भूमिकेत बारक्या कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. परत एकदा मोठा फटका. इथं मात्र फसवलंय प्रज्योत यांना. अक्षय मात्रे यांनी. प्रज्योत यांच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतोय. काहीच चांगला कनेक्शन राहिला नाही परंतु त्यांची कामगिरी त्यांनी बजावली आहे. आपल्या संघासाठी त्यांनी 15 धावा गोळा केल्यात. धाव संख्येत वाढ आहेत. धाव संख्या झाली ती 38. 15 धावांचं योगदान प्रज्योत यांच्यातर्फे. नवीन फलंदाज आपण पाहू शकता. 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील देखील 2 चेंडू पर्याप्त. बंटी तोंडलकर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. तो पाठवलेला सीमारेषे पार 6 धावांसाठी. काहीशी लाईन लेंथ काहीसा एक्सपेरिमेंट करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. हाफच्या पण हाफ पिच मध्ये चेंडू सोडत असताना हलवर पद्धतीचा चेंडू. बंटी भाऊनी बिस्किट घेतली, चाय घेतली, खाल्ली, त्याच्यानंतर फटका खेळला. बॉल गेला सीमारेषे पार 6 धावांसाठी. धाव संख्येत वाढ. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. इथं मात्र आक्रमकता पाहायला मिळाली. एकच धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 45. 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकता 45 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. शेवट षटक अंतिम षटक या इनिंग मधील पुढील सामना आपण पाहू शकता. मातोश्री 11 रवी किरण वर्सेस यशराज 11. दोन्ही संघाचे कर्णधार अतुल म्हात्रे, सोनू पाटील यांना विनंती अशी नाणेफेकीसाठी यायचे. 5वा षटक पडल्यानंतर नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर अतुल म्हात्रे आणि सोनू पाटील यांना विनंती असेल की 5व्या षटकच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी इथं उपस्थित राहायचं आहे, ही विनंती. नवीन गोलंदाज नाव माहित नाहीये, क्षमस्व. आपला 12वा खेळाडू नाहीये त्यामुळे आपल्याला सगळ्या खेळाडूंची नावं
जाणता येणार नाही. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथं मात्र LBW च्या सहाऱ्याने वाचले, परंतु रोशन म्हात्रे यांना छान असं गॅदर कलेक्ट करून रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळालं. रोशन पाटील आपण पाहू शकता, गोलंदाज छान गॅदर केला. धावसंख्या झालेली ती हे बाबा 45. छान अशी गोलंदाजी, बॉल गॅदर केला. LBW पासून तर वाचले, परंतु कुठेसे मागे राहिले धाव घेत असताना. त्यात मात्र रोशन पाटील यांनी गॅदर करून अचूक नेम टिपला. फलंदाज बाद धावचीतच्या स्वरूपामध्ये. बंटी टोनलकर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज जॉनी आपण पाहू शकता, छान असा झेल घेतला होता मागच्या मॅच मध्ये. नयन खांबे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. अजून फुलटॉस प्रकारचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला. इथं मात्र झेल घेण्याची संधी, मात्र झेल ड्रॉप. नयन खांबे लकी कॉइन खाऊन आलेत आज. 3 झेल एकाच मॅच मध्ये, 3 झेल ड्रॉप झालेले ते नयन खांबे यांचे आपल्याला पाहायला मिळतील. लगातारचे 3रा जीवनदान नयन खांबे यांना पाहायला मिळालेलं आहे. पुढील चेंडू, मोठा फटका. 3रा जीवनदान नंतर काय घडते? मोठा फटका षटकारच्या स्वरूपात. पंचांचा इशारा. बिग हिट फ्रॉम नयन खांबे. स्कोर उंचावत असताना धावसंख्या झालेली होती 53 धावा. धाव फलकावरती 53 धावा. अजूनही या इनिंगचे 3 चेंडू पर्याप्त आपल्याला पाहायला मिळतील. जीवनदान दिल्यानंतरचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 3रा जीवनदान, त्याच्यानंतर एक मोठा फटका नयन खांबे यांच्या बॅक मधून आपल्याला पाहायला मिळाला. फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. पुढील चेंडू, परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू. बॅट आणि बॉलचा काहीचा संपर्क नाही. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का? केलेला आहे आणि उत्तीर्ण देखील झाले. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत झाली ती 55 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील. 55. अजून 2 चेंडूचा खेळ पर्याप्त. 55 ऑन धावबोर्ड. पुढील चेंडू रोशन यांचा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ब्लॉकचा पद्ध खोदून काढलेला. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील, देखील यशस्वी झाले. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले ते 57. एक गुड फायटिंग टोटल आपण पाहू शकता. ज्या प्रकारे स्टार्ट झाले असताना विकेट पाहायला मिळाले, त्याच्यानंतर आपण पाहू शकता छान अशी फलंदाजी झालेली आहे. छान असा स्कोर उभा केलेला आहे. या पुढील होणारा सामना मातोश्री 11, रवी किरण विपक्ष यशराज 11. हे दोन्ही कर्णधाराला विनंती आहे, तर निलेश भालेराव यांना विनंती असेल नाणेफेक करून घ्यायचे. पुढील मॅचचा नाणेफेक आपण पाहू शकता. मातोश्री 11 रवी किरण वर्सेस यशराज. संघामध्ये नाणेफेकीसाठी येथील आपले लाडके हसऱ्या चेहऱ्याचे निलेश भालेराव आपल्याला पाहायला मिळतील. एक सतत एक सस्पेन्सिव्ह स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तर नाणेफेक जिंकलेले तर यशराज 11 संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. सोनू पाटील आणि वळूया मॅच कडे. तर सलामीची जोडी पाठवायची बारक्या कांबळे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे ही विनंती. कुठे खोललंय? ऍड्रेस पण नाही दिला झाल्याने. इथं खाली दिलाय ते कटअप झालंय. ऍड्रेस तरी बरोबर दिला पाहिजे. ऍड्रेस कामोट्यातच आहे. नियर रामशेठ ठाकूर तिकडे. कामोट्यातच खोलला, कुठे बाहेर खोलला.
प्रथम फलंदाज पाठवायचे. धाव संख्या आपल्यासाठी टार्गेट असेल तो 60 धावांचा. 60 ऑन स्कोरबोर्ड आपल्याला जोडायचेच 60 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. बॉल बॉल दिलेत का बेंचो? बॉल पण मी देऊ, हे पण मी देऊ. बॉल घेऊन जातो घरा बेंचो. ए कोण आहे रे बॉल फेकायला? ए भाई हे घे बॉल घेऊन जा. थांब 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 रे. अजून एक घे. हे घे 2 ठेव. जा त्याही दे. नाहीतर नेशील घरात. तर पुढील होण्याचा सामना आपण पाहिला. मातोश्री 11 रवी किरण विरुद्ध यशराज 11. नाणेफेकी जिंकले ते यशराज 11 संघाने. तर याच्यानंतर जो काही आपला निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करायची आहे. फलंदाज ऑन क्रीज आपल्याला विनंती असेल संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 60 धावांचं लक्ष असेल 5 षटकांमध्ये. नाव माहिती असेल मी तुला प्रभाकर मात्रे आणि ए भावा मी मुतून आलो लगेच. हा माहित होती. ए कॅमेरा फिरव. हा बारक्या मात्रे प्रभाकर कांबळे. हा नाही भाई भाई बारक्या कांबळे प्रभाकर मात्रे. बॉल अजून सांगितलं मराठी खूप दिवस येते. तरी हाय ठीक मला वाटते. या तेरे को अभी लड़कियों का मैच दिखाना पड़ता है नहीं तो तब बोर नहीं होता तू. अरे फोन दे देगा. तो तू फोन मत ले. तू फोन लेगा तो जैसे मैं इधर का अभी एक कमेंटर भी गया है इसलिए रुक जा जरा. ध्यान देता मैं थोड़ा सा. क्या बोला कौन है बॉलर? नयन थांबे. नयन थांबे बॉलर. नाही पडला. पहिला चेंडू झेल बाद. किसने पकड़ा यार बहुत सही. अच्छा वो स्ट्राइकर पाहू शकता प्रभाकर आपण पाहू शकता बिना कुछ बनाए. काहीच आपल्या संघासाठी करू शकले नाही. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता झेल बादच्या स्वरूपात पाहायला मिळेल. प्रभाकर लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. निकेश भगत यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळाला झेल. पहिल्या चेंडूवरती डगआउटचा शिकार. नयन खांबे यांच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळू शकतो. नाही रे बाबा हे मगर नाही. हे याचं नाव काय? केदार मात्रे. केदार मात्रे आपण पाहू शकता नवीन फलंदाज. धावा जोडायच्या त्या 60 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मोठा हादरा प्रभाकर यांच्या मार्फत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सच्या डोक्यावरून खेळून काढलेला सुंदर असा फटका. 4 धावांसाठी खाता खोलले आपल्या संघासाठी. केदार यांच्या बॅट मधून आलेला घणाघाती हल्ला नयन खांबेवरती आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती केदार यांचा प्राणघाती हल्ला. 4 धावांसाठी कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न उत्तीर्ण झालेला आहे. 4 धावा. परत एकदा त्याच दिशेने खेळून काढलेला चेंडू. तीच दशा. 4 धावा. परत एकदा लगातारचे 2 चेंडू मोठे फटके आपल्याला पाहायला मिळेल. त्याच रीतीचे गोलंदाजी त्याच रीतीचे कलात्मक फटके देखील आपल्याला केदार मात्रे यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. बॉल पाठवले सीमारेषे पार 4 धावांसाठी. लगातारचे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8. 1 गडी बाद. परत एकदा त्या दिशेने खेळण्यापर्यंत ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. आता मात्र वर्चस्व नयन खांबे यांचं आपल्याला पाहायला मिळाले. बॉल पुढे ठेवण्याचा प्रयत्न पाहिलं
फलंदाज पॉइंटच्या दिशेने सुंदर असे फटके खेळतोय. पुढे ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पुढील चेंडू. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगच्या दिशेने इथं पाहतोय आपण तर 4 धावा परत एकदा आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर असे फटके केदार यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 3 मोठे फटके केदार यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या 12. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू नयन खांबे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेनं, पण मात्र केदार म्हात्रे यांच्या पारीचा अंत. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला लेग साईडच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये धाव जोडल्या गेल्या होत्या ते 12 आणि मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळीची समाप्ती आपण पाहू शकता. महेश म्हात्रे केदार म्हात्रे आपण पाहू शकता बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज राहुल पवार आपल्याला पाहायला मिळतील. तो बॅट्समन बाहेर आला की आतमध्येच नाही गेला, मग असा हा आऊट पाहिजे ना. ते लोकांनी मागितलं तर द्यायचा. तेच कळायला पाहिजे ना, तो डायरेक्ट बाहेर पण आला तसा आऊट आहे आली. नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज नवीन फलंदाज तर आपण पाहू शकता राहुल पवार. नवीन गोलंदाजाचे नाव निकेश. आणि सुंदर असा फटका पाहायला मिळते पॉइंटच्या दिशेनं चौकारच्या स्वरूपात. छान असे फटका आपण पाहिला बारका कांबळे यांच्या बॅटमधून पॉवर प्लेचा षटक असताना. 3 क्षेत्ररक्षक बाहेर, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना परत एकदा बारक्या कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावांच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 16. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. फेस करतील बारक्या कांबळे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता निकेश भगत, नयन खांबे यांनी धावसंख्या खर्च केले ते मात्र 12. दुसरा चेंडू निकेश यांचा आणि तो मात्र बॉक्स पद्धतीचा फटका खेळून काढलाय. पंच पद्धतीचा फटका. 1च धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावेत वाढ. धावसंख्या झाली ती 17. पॉवर प्लेचा षटक असेल राहुल पवार ऑन क्रीज आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले ते स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांचे संघाचे. निकेश भगत बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तिथं असताना 1च धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. ते 1 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 18. आता मात्र बारक्या कांबळे आपण पाहू शकता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. बारक्या कांबळे निकेश भगत असतील. धावसंख्या जोडायचे ते 60 धावा. कशा प्रकारे समीकरण होते इथं. आता पंचांचा इशारा. वाईट चेंडू, अवांतर चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पंचांनी दंड केलेला आहे. त्या सोनू आणि अतुल मोठा फटका स्लॉग शी पाठवून दिलाय सीमारेषेत पार. 6 धावांसाठी बारक्या कांबळे यांचा पॅटर्न शॉट. स्लॉग शी पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी मोठा फटका. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 25. पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू अजून देखील पर्याप्त. आता मात्र बारक्या कांबळे कुठेतरी आपल्या संघाचे धाव जोडण्यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू निकेश यांचा. खेळायचा होता पॉइंटच्या दिशेने, परंतु काहीसा संपर्क चांगला नाही.
ऑन साइडला चेंडू, एकच धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 26. पाहू शकता पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू, दुसरे षटक पॉवर प्लेचा, त्याच्यातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल निकेश भगत यांचा. अजून देखील स्ट्राईक वरती आहेत राहुल पवार आपल्याला पाहायला मिळतील. धावेंची गरज 34 धावेंची गरज, 19 चेंडू 34 धावेंची गरज. बघू कशा प्रकारची गोलंदाजी आहे, कशा प्रकारची फलंदाजी होते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेने, सुंदर असा झेल. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये राहुल पवार बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतील. तर पाहू शकता सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. सुशांत दादा पाटील, सुशांत दादा पाटील होते मागे, छान असा झेल त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. षटक समाप्ती. यश गोवारी आपण पाहू शकता नवीन फलंदाज. तिसरा षटक. आ रहा है थोड़ा-सा हल्का वारा ना. नवीन फलंदाज यश कुवारी आपण पाहू शकता. आणि वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन असताना नयन खांबे बॉलिंग मार्कवरती, स्ट्राईक वरती असतील ते इनफॉर्म बारक्या कांबळे पाहू शकता. हळूवार पद्धतीने धाव जोडणे करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. समीकरण आपण पाहू शकतो. 18 चेंडू 34 धावांची गरज. येणारे 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. पुढील चेंडू, मोठा फटका, उंचवर गेलेला फटका, 6 धावांसाठी. पेटेंट शॉट स्लॉकशिप पद्धतीचा चेंडू खेळून काढला बारक्या कांबळे. दुसरा स्लॉकशिप आपल्याला पाहायला मिळाला बारक्या कांबळ्यांच्या मार्फतमध्ये गेलेला आहे 6 धावांसाठी. नयन खांबेवरती हल्ला करत असताना बारक्या कांबळे आपण पाहू शकता. मोठा फटका, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ते 32. समीकरण बदलले. 17 चेंडू 28 धावांची गरज. जोपर्यंत बारक्या कांबळे इन पिच आहे, स्वर्गीय भरत शेठ गोवार यांच्या संघाचे जिंकण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. कारण की ज्या प्रकारची फलंदाजी बारक्या कांबळे यांची चालू आहे, नक्कीच मोठा फटका करायचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपात. नयन खांबे यांचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. काहीशी थोडीशी फिरकी घेत असताना बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू नयन खांबे यांचा. फुलटॉस, लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू टोळून काढलेला. एक धाव घेण्यात यायची, दुसऱ्या धाव करण्याची घाई. इथं मात्र अति घाई संकटात नाही आणि अति घाई पॅव्हिलियन मध्ये नाही. ज्या प्रकारची केलेली घाई त्याच प्रकारे रिझल्ट. काहीशी गरज नसताना कॉल न देण्याचा परिणाम, जेव्हा मिसकम्युनिकेशन होतं, ह्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. धावचीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. यश गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. एकही बॉल न खेळता यश गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांची जागा घेण्यासाठी आपण पाहू शकता राहुल मगर. एक रन काढलेला नाही. हां, एक रन. राहुल मगर ऑन स्ट्राईक. नयन खांबे. समीकरण 15 चेंडू 27. कशा प्रकारची फलंदाजी या कशा प्रकारची गोलंदाजीकडे लक्ष असेल. पुढील चेंडू, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेनं, पॉइंटच्या दिशेनं. पॉइंटवरती हळूवार पद्धतीचा चेंडू खेळून काढला. त्यात दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. अजून देखील नयन खांबेच्या षटकामधील 2 चेंडू पर्याप्त स्ट्राईक वरती असतील ते इन्फॉर्म बॅट्समॅन बारक्या कांबळे आपण पाहू शकता. समीकरण पाहू शकता. 14 चेंडू 26 धावांचं समीकरण. पुढील चेंडू नयन खांबे यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र पंचांचा इशारा. 4 धावा.
जोपर्यंत बारक्या कांबळे आहे काहीच सांगू शकत नाही. एक विकेट, 8 विकेट मॅच मध्ये आणू शकतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला. समीकरण बदली झालंय. 13 चेंडू 22 धाव, धाव संख्या झालेली ते 38. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हळूहळू पद्धतीने खेळून काढलेला बारका स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे. एकच धाव, धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली ते 39. अजून देखील समीकरण सोपस काहीच होत असताना 12 चेंडू 21 धावांची गरज. जर एक सामना आपण पाहिला 12 चेंडू मध्ये 16 धावेची गरज असताना सुलक्षण भोईर उर्फ लारादा यांची अविस्मरणीय षटक आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव खर्च केली आणि त्यात दरम्यान अजून एक त्यांच्या गोलंदाजांनी छान अशी गोलंदाजी करून गजानन गोवारी आपल्या संघाला समीकरण असताना 12-16चा संघाला विजय दिले 11 रनांनी. तर त्याच प्रकारची गोलंदाजी करायची गरज आता असेल. स्ट्राईकवर असतील ते केवळ बारक्या कांबळे. पाहू शकता नवीन गोलंदाज प्रज्योत आपण पाहू शकता. समीकरण 12-21 उलटा पुलटा समीकरण 12-21 उलटा पुलटा. तर प्रज्योत छोट्याच प्रकारचा चेंडू एक साईडने टोळून काढलेला आहे. काहीच धाव घेण्याची गरज, एकच धाव. ते बारक्याला माहिती आहे की आपण जोपर्यंत क्रीजवरती आहे आपण सामना घेऊन जाऊ शकतो अंतपर्यंत. एक धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र काहीसा कानमंत्र असेल की तुला देखील मोठे फटके खेळायचे नाहीये, जमल्यास एक धाव काढून द्यायचे. काय लेमनचं पाहिजे रे ते. पुढील चेंडू इथं मात्र घडतंय काय, डिफेंडिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. जर बॉल गॅदर करून अचूक नेमला असता तर बारक्या बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु असं काही घडलं नाहीये. एक रन आहे ना भाया. एक रन काढली ना. पुढील चेंडू फुल वसूल केला बारक्या कांबळ्यांनी. लगातार तर तिसरा स्लॉग हिट आणि तोही बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. समीकरण बदली करत असताना बारक्या कांबळे समीकरण 9 चेंडू 13 धावांची गरज. प्रशांत ओंबळे शॉर्ट पद्धतीचा चेंडू. परत एकदा समाचार घेतलेला बारक्या कांबळेने आणि काहीच समीकरण बदलून ठेवलेले. 8 बॉल 7 रन, 8 चेंडू 7 धावांची गरज. अशा प्रकारची गोलंदाजी जर बारक्या कांबळे समोर आपण कराल, कोण पार्किंग बॉय देते. मोठा फटका पुन्हा एकदा चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामन्याचं समीकरण बदलून ठेवलेलं बारक्या कांबळे यांनी. मी जसं म्हटलं जोपर्यंत बारक्या कांबळे ऑन पिच आहे समीकरण काहीसं मोठं नाहीये. 6 धावा, समीकरण 7 चेंडू 1 धावांची गरज.
पुढील होणारा सामना दोन्ही संघाला विनंती असेल एक धाव घेण्यात यशस्वी सामना विन झालेला आहे तो स्वर्गीय भरत शेठ गोवार यांचा संघ शुभेच्छा पुढील सामना लवकरात लवकर